हाय, आपण आज बनवणार आहोत दाल मखनी। दाल मखनीसाठी मी आधी राजमा आणि अख्खे जे उडीद असतात ते आणि तुरीची डाळ ही रात्रभर भिजवून ठेवलेली होती आणि त्यानंतर ती सकाळी आपण ती डाळ कुकरमध्ये राजमा टाकून घेतले आणि ते बॉईल करायला आपण एकीकडे ठेवले आणि एकीकडे आपण आता कांदा घेतलेला आहे, तो बारीक म्हणजे चिरून घेतला जाडं मोठं, कारण त्याची आपल्याला प्युरीज बनवायची। त्याच्यामुळे आपण थोडे जाडसर कापून घेतले। अद्रक लसूण असं टाकून आपण त्याची पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर आपण 2 टमाटर घेतले, त्याची पण पेस्ट आपण तयार करून घेतली आहे। आता कढाई ठेवलेली तापवायला, त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर कढईमध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी टाकून घेतली आहे आणि त्यानंतर जी आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट होती ती त्यामध्ये टाकून घेतली आणि ते चांगलं शिजू द्यायचे, म्हणजे जेणेकरून तो कांद्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जाईल। मस्त ते शिजतंय। त्याच्यानंतर मग ते शिजल्यानंतर थोडं तेल सुटतं, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टमाटर प्युरी टाकून घेतली, तेही चांगलं ढवळून घ्यायचं आणि शिजू द्यायचं। तेल सुटोस तर त्याला शिजू द्यायचं। त्याच्यानंतर आपण लाल तिखट, गरम मसाला, हळद असं ते आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता ते सर्व एकजीव करून घ्यायचं आणि चांगला मसाला जो असतो आपला तो चांगला शिजू द्यायचा। मस्त असा आपला मसाला शिजत आहे, असं तेल सुटोस तर मसाला शिजला पाहिजे। एकीकडे आपण राजमा बॉईल करायला ठेवलं होतं, तो असा छान झालेला आहे आणि थोडं मॅश करून घ्यायचं, इतकं जास्त पण नाही, थोडंसं असं दिसलं पाहिजे त्याप्रमाणे आपण ते मॅश करून घेतलेले आहे आणि ते सर्व जे मॅश केलेलं मिश्रण आहे आपण राजमा आणि ते वगैरे ते पूर्ण यात आपण टाकून घेतलं। मस्त ढवळून घ्यायचे। छानशी अशी तयार झालेली आहे। आता वरतून आपण आपल्या अंदाजेनुसार आपण आता त्यात मीठ टाकून घेऊया आणि ढवळून घेऊया आणि 2-1 मिनटं गॅसवर अशी छान उकळी येऊ द्यायची। मग आपली अशी छान मस्तपैकी दाल मखनी तयार आहे आणि ती भातासोबत तुम्ही अशी सर्व करून खाऊ शकतात।